नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आता रक्षाबंधन येणार आहे बरं का. येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. पण मी पण तुम्हाला सांगते अहो रक्षाबंधनची एक स्टोरी. कारण रक्षाबंधन हा बहीण भावाचा किती प्रेमाचा सण असतो, बरोबर आहे का? कारण आपलं तर आहे बघा प्रेम बहीण भावांचं. पण काय काय जे बहिणी आहेत ना, बहिणी पण म्हणा आणि भाऊ पण म्हणा, भावांना पण वाटतं हिला काय बोलायचं आहे, बहिणीला पण वाटतं ह्याला काय बोलायचं आहे. पण असं नसतं. आपला जो जोडा आहे ना बहीण भावाचा, तो देवाने निर्माण केलेला आहे, देवानं घडवलेला जोडा आहे. कारण आपण एका आईच्या उदरात जन्म घेतलाय म्हणल्यावर आपण आपल्या श्वासात श्वास असेपर्यंत एकमेकांना प्रेमानं बोललं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, एकमेकांना आनंद दुःख शेअर केला पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे का? कारण जेमिनी पाय इष्टिटी पाय बहीण भावामध्ये वाद व्हायला नको. कारण भलेही तुम्ही श्रीमंत असाल तरी असू द्या, पण एखाद्याला समजून घ्या. तुमचाच भाऊ आहे, बहीण आहे, त्याला समजून घ्या. भावानं बहिणीला समजून घेतलं पाहिजे, बहिणीनं भावाला समजून घेतलं पाहिजे. तरच हे रक्ताचं प्रेमाचं नातं घट्ट बनतं. घट्ट मजबूत बनण्यासाठी ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे इष्टिटीपायी भांडत जाऊ नका. कारण येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान करू भल्या मानसा. कळलं का? तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व बहिणींनो, भावाला नेहमी प्रेमाने बोला बरं का. हा.